अरे थांबा, सोनं चांदी एवढं स्वस्त कधी पाहिलंय का? फक्त एका आठवड्यात सोनं तब्बल 13,700 रुपयांनी खाली आणि चांदी 32,700 रुपयांनी घसरली. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. मार्केटमध्ये अक्षरशः हलकल्लोळ माजलाय. कालपर्यंत जे सोनं खूप महाग वाटत होतं ते आज अचानक खरेदी करा असा सिग्नल देतंय का? की अजून मोठी घसरण येणार आहे? जागतिक स्तरावर युद्धाचा तणाव, डॉलरची ताकद आणि मोठ्या देशांनी घेतलेले निर्णय या सगळ्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होत आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न, हीच का योग्य वेळ सोनं चांदी खरेदी करण्याची, की थोडं थांबला तर अजून स्वस्त मिळेल? पुढील काही सेकंदात आपण जाणून घेणार आहोत दर इतके का पडले, पुढे काय होणार आणि तुम्ही आता काय निर्णय घ्यायला हवा. शेवटपर्यंत बघा, कारण तुमचा एक निर्णय हजारो रुपयांचा फायदा किंवा तोटा करू शकतो. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही येणाऱ्या लग्नसराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खूप मोठी बातमी आहे. गेल्या अवघ्या एका आठवड्यात सोन्याच्या आणि चांदीच्या भावात ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली आहे. सोनं तब्बल 13,700 रुपयांनी उतरलं आहे, तर चांदीच्या दरात 32,700 रुपयांची मोठी पडझड झाली आहे. पण ही घसरण नक्की का झाली आणि गुंतवणूकदारांनी आता खरेदी करावी की अजून वाट पाहावी, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. बाजारपेठेतील ताजी आकडेवारी. चला तर मग आधी आकडेवारीवर एक नजर टाकूया. गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या किमतीत 8.47% आणि चांदीच्या किमतीत 12.40% घट झाली आहे. सोनं 24 कॅरेट. 1 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 1,73,090 रुपये होता, जो आता घसरून 1,45,900 रुपयांवर आला आहे. चांदी. महिन्याच्या सुरुवातीला चांदी 3,15,000 रुपये प्रति किलोच्या उच्चांकावर होती, ती आता 2,45,000 रुपयांपर्यंत खाली आली आहे. दर घसरण्यामागील 3 मुख्य कारणे. पण ही पडझड अचानक का झाली? याची 3 महत्त्वाची कारणे आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह. अमेरिकेत व्याजदर प्रदीर्घ काळ चढे राहण्याची शक्यता आहे. जेव्हा व्याजदर जास्त असतात तेव्हा गुंतवणूकदार सोन्यापेक्षा डॉलरमध्ये पैसे गुंतवण्याला पसंती देतात. डॉलरची मजबूती. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर वधारला आहे, त्यामुळे इतर देशांसाठी सोना खरेदी महाग झाली आणि जागतिक मागणी घटली. चीनची भूमिका. जगातील सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या चीनच्या मध्यवर्ती बँकेने सोन्याची खरेदी थांबवली आहे, त्यामुळे मोठे गुंतवणूकदार आता नफा वसुली म्हणजेच प्रॉफिट बुकिंग करत आहेत. तज्ज्ञांचे मत. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे विश्लेषक मानव मोदी यांच्या मते, इराण इस्रायलमधील भूराजकीय तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती प्रति बॅरल $100 वर यामुळे महागाईची चिंता वाढली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीमधील अडथळ्यांमुळे कच्च्या तेलाचे दर 4 वर्षांच्या उच्चांकावर आहेत, ज्याचा दबाव सोन्यावर दिसत आहे. गुंतवणूकदारांनी आता काय करावे? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, खरेदी करावी का? मार्केट गुरु अनिल सिंघवी यांनी गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. घाई करू नका. सध्या एकदाच मोठी गुंतवणूक करणं टाळा. बाजार अजून खाली जाण्याची शक्यता आहे. हळूहळू गुंतवणूक. जर तुम्हाला खरेदी करायचीच असेल तर येणाऱ्या काही आठवड्यात टप्प्याटप्प्याने पैसे गुंतवा. अनिश्चितता. डॉलर इंडेक्स आणि कच्च्या तेलामुळे बाजारात अजूनही अस्थिरता असू शकते, त्यामुळे बाजार स्थिर होण्याची वाट पहा. तर मित्रांनो, सोन्याच्या दरातील ही घसरण तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरू शकते, पण ती योग्य नियोजनानेच साधली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? सोन्याचे दर अजून खाली येतील का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. अशाच ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला लाडकी बहीण अपडेट्स सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.